नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण जे आता लोडिंग बघणार आहोत ते जे लोडिंग आहे ते सर्वप्रथम मी सांगेन की आपलं शेअरिंगमधलं जवळजवळ 10 टनाचं लोडिंग आहे। आता त्यामध्ये आपण पारनेर, श्रीरामपूर आणि पुढं पाचोरा, जळगाव यासाठी लोडिंग करणार आहोत। आता जास्त न वेळ घालवता आपण जे आता लोडिंग करतोय सागवान पाचोऱ्याचं त्याबद्दल डिटेल माहिती घेणार आहे। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात। तर आता ह्या लोडिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर आता हे पहिली गोष्ट श्री राकेश देवरे साहेब, मुक्काम लासुरे, पोस्ट वरखेडी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे। आता साहेबांनी आपल्याकडं जवळजवळ 4 महिन्यापूर्वी येऊन चिंच आणि जे चिंच आहे आपली 13 म्हणजे 3-3.5 वर्षाची चिंच आहे 5-6 फुटाच्या वरची ती, आणि सफेद चंदन छोटं बॅगचं हे बुकिंग केलं होतं। आणि आता गाडी त्या म्हटल्यावर सरांनी सागवान जे आहे ते 250 रोपं बांधायला लावण्यासाठी वाढवलेली आहेत। तर त्याच 250 झाडांचं आपण आता हे लोडिंग करत आहोत। बघू शकता आता ही आपली टिश्यू कल्चर ब्रह्मा जातीची सागवान रोपे आहेत। आता ही बांधायला लावत असताना आपण 5-5, 6-6 फुटावर लागवड करायची आहे। प्लॉटमध्ये लावत असेल तर 10x8, 9x9 किंवा 10x10 असे एकरी 450 ते 700 रोपं आपण एकरामध्ये सुद्धा लावू शकतो आहे। सरळ उंच जाणारी आणि 10 ते 12 वर्षात कटिंगला येणारा असा हा साग आहे, टिश्यू कल्चर साग आहे। आता बरेच कंपनीवाले रिप्लेसमेंट असेल किंवा बाकी आमिष देऊन शेतकऱ्यांना हेच रोप 100-150च्या रेटनं विकत असतात, पण ॲक्च्युली ते टिश्यू कल्चर नसून स्टम्पचं असतं। फक्त शेतकऱ्यांना आपण जे सांगितलेलं असतं त्यांनी कंपनीनं की रिप्लेसमेंट आहे, त्यामुळे आपण शेतकरी लोक फसत असतो। तसं न करता शेतकऱ्यांनी लॅब बघून, आता आपली लॅब आहे स्वतःची कोल्हापूरला, नर्सरी 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, त्यामुळे रोपं गॅरंटेड येतात। तर ते लॅब बघून शेतकऱ्यांनी ॲक्च्युली रोपं घ्यायची आहेत। आता माझी ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी टिश्यू कल्चर सागाची लागवड झालेली आहे आणि ती सक्सेस आहे। एका वर्षामध्ये 15 ते 20 फूट, दुसऱ्या वर्षी ते 35 ते 40 फूट जातं आहे आणि 2 वर्षानंतर जाडी भरायला चालू होते। साधारण आपण 2.5 ते 3 वर्षानंतर आपण ह्याला जाडी भरायला चालू होते आणि जनरली 10 ते 12 वर्षामध्ये आपल्याला याला कटिंग करू शकतो। आता हे सागवान म्हटलं तर सोनं आहे, टिश्यू कल्चर साग म्हटलं तर वाढ फास्ट असते, कटिंगला येतं आहे। आता देवरे साहेबांचं आपण आता हे लोडिंग आता पुढं चंदन बघणार आहे, चिंच बघणार आहे, त्यानंतर पारनेरचं रेपाळे PSI रिटायर्ड आहेत त्यांचा पण आंबा लोडिंग असेल, किंवा फरगडे साहेबांचं आंबा, पेरू, चिकू हे आहे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पुढं जसं पुढच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात एका व्हिडिओमध्ये सगळं घेणं शक्य नाही आणि जसं जसं लोडिंग पुढं जाणार आहे तसा आपण एक व्हिडिओ बनवत जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता हे सागवान लावत असताना खोड थोडंसं घासायचं आहे फुटवे येऊ नये यासाठी, आणि त्यानंतर लागवड करायची आहे। रोपं नेल्यानंतर 4 ते 8 दिवस ठेवून लागवड करायची आहे जेणेकरून आपल्या वातावरणात सेट झालं पाहिजे। आता ही सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर देऊ शकत नाही, वेळाअभावी गडबड असल्या कारणानं, पण आपण तुम्हाला ही रोपं घेताना असताना किंवा आता देवरे साहेबांना आपण हे सगळं गाडी निघाल्यानंतर संध्याकाळी निवांत फोन करून हे सगळ्या डिटेल सांगत असतो आहे। आता ते स्वतः इथं आलेले आहेत, नर्सरी बघितलेली आहे त्यांनी, तर सगळी डिटेल माहिती चंदन आणि चिंचेची घेतलेली आहे। सागवान हे त्यांच्यासाठी आता नवीन आहे, तर त्यासाठी त्याचीसुद्धा माहिती आपण सर्व डिटेल देणार आहोत। अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आपलं 35 एकरातलं 40 वर्ष जुनं काम आहे। नर्सरी मोठी आहे, महाराष्ट्रातली 1 नंबरची नर्सरी आहे। तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।